लास्ट व्हिडिओ हा क्लिअर नव्हता, मे बी काही टेक्निकल एरर होते. तर यावेळेस वी विल ट्राय टू अपलोड अ क्लिअर व्हिडिओ. ज्या टायमाला स्टुडंट म्हणतील की ते व्हिडिओ डबल अपलोड करा, तर डबल शूट करून डबल अपलोड करूयात इलॅस्टिसिटीचा व्हिडिओ. आता आपण नेक्स्ट चॅप्टरकडे मूव्ह करत आहोत, ते आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इलेक्ट्रोकेमिस्ट्री हे जे नवीन सिलेबस आलेला आहे 12चा, त्याच्यामधला हा केमिस्ट्रीचा चॅप्टर आहे. बहुत इंपॉर्टंट चॅप्टर आहे सीईटी साठी पण, जेडब्ल्यू साठी पण, नीट साठी पण. तर इलेक्ट्रोकेमिस्ट्री असते काय नेमकं? याच्यामध्ये दोन नावं दिसत आहेत आपल्याला. एक दिसत आहे इलेक्ट्रो मीन्स इलेक्ट्रिसिटी, आणि दुसरं नाव दिसत आहे केमिस्ट्री. म्हणजे या पूर्ण चॅप्टर मध्ये आपण इलेक्ट्रिसिटी आणि केमिस्ट्री यांचे इंटर रिलेशन स्टडी करणार आहोत. जसं की फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटी मधून केमिकल रिएक्शन तयार करणं किंवा केमिकल रिएक्शन पासून इलेक्ट्रिसिटी तयार करणं. म्हणजे आपण या चॅप्टर मध्ये वी विल स्टडी द रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रिसिटी अँड केमिस्ट्री. म्हणजे केमिस्ट्री आणि इलेक्ट्रिसिटी मध्ये जे रिलेशन आहे ते आपण स्टडी करत आहोत. तर नेमकं रिएक्शन कोणकोणत्या केमिस्ट्रीमध्ये कोणकोणत्या केमिकल रिएक्शनला आपण स्टडी करत आहोत ते आपल्याला बघायचंय. आणि मेन म्हणजे इलेक्ट्रिसिटी काय असते. कुणी जर विचारलं की सर इलेक्ट्रिसिटी काय आहे, तर इलेक्ट्रिसिटी सिंपल गोष्ट आहे बेटा. ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फ्लो करतात त्याला आपण इलेक्ट्रिसिटी म्हणूया. फॉर एक्झाम्पल वी विल टेक वन रॉड, सपोज दिस इज मेटल रॉड. आता ह्यामध्ये इलेक्ट्रॉन जे आहे ते रॅन्डमली ओरिएंटेड आहे. रॅन्डमली म्हणजे कोणाची डायरेक्शन इकडे आहे, कोणाची डायरेक्शन इकडे आहे, कोणाची डायरेक्शन इकडे आहे. देयर इज अ सी ऑफ इलेक्ट्रॉन्स, डिलोकलाइज इलेक्ट्रॉन्स आहे त्याच्यामध्ये जे पसरलेले असे इकडे. ज्या वेळेला मी याला बॅटरीला कनेक्ट करतो, बॅटरीला कनेक्ट केल्यामुळे हे झालं पॉझिटिव्ह, हे झालं निगेटिव्ह. तर हे सगळ्या इलेक्ट्रॉनची एक डायरेक्शन जे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे तिकडे वळायला सुरुवात होते. म्हणजे सगळे इलेक्ट्रॉन हे पॉझिटिव्ह टर्मिनलकडे वळायला सुरुवात होते. आता इलेक्ट्रिसिटी मध्ये आपण काय बघतो की इलेक्ट्रॉन फ्लो होत आहे फ्रॉम पॉझिटिव्ह टुवर्ड्स द पॉझिटिव्ह साइड. आपण बघत आहोत की इलेक्ट्रॉन कुठे जात आहे, तर पॉझिटिव्ह टर्मिनलकडे जात आहे. जेव्हा इलेक्ट्रॉन फ्लो करतात, सपोज ह्या लाईन मधून इलेक्ट्रॉन फ्लो होत आहे, जेव्हा इलेक्ट्रॉन फ्लो करतात वायर मध्ये, त्या टायमाला आपण म्हणूया की इलेक्ट्रिसिटी झाली. म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा फ्लो झाला. म्हणजे इलेक्ट्रिसिटी काय आहे, तर इलेक्ट्रिसिटी इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. तर इलेक्ट्रिसिटी मध्ये आपण इलेक्ट्रॉनचा फ्लो स्टडी करत असतो. पण काही सर्टन केमिकल रिएक्शन्स आहेत ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं देवाणघेवाण चालू असते. तर आपण दोन टाईपच्या केमिकल रिएक्शन यामध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिली केमिकल रिएक्शन आपल्याला बघायची स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन. स्पॉन्टेनियस केमिकल, शॉर्ट मध्ये लिहितो स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन्स. तर हे स्पॉन्टेनियस रिएक्शन कोणकोणते असतात? जे नॅचरली ऑकरिंग आहेत त्या स्पॉन्टेनियस रिएक्शन्स असतात. जसं की वरून पाणी खाली पडणं हे स्पॉन्टेनियस रिएक्शन आहे. खालून वर पाणी जाते का? नाही, ग्रॅव्हिटी ते होऊ नाही देणार, तर ते नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन मध्ये येते. तर जेवढ्या पण नॅचरल प्रोसेसेस आहेत त्या सगळ्या स्पॉन्टेनियस रिएक्शन्स राहतील. ज्या नॅचरल प्रोसेसेस नाही आहेत, जे स्वतःहून होऊ शकत नाहीत, त्या नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन्स राहतील. तर जे स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन आहे त्या स्पॉन्टेनियस कशा असतात ते बघूया. स्पॉन्टेनियस म्हणजे जे स्वतःहून होतात ते कशा होतात. फॉर एक्झाम्पल मी पकडत आहे की ए आणि बी हे दोन एलिमेंट्स आहेत. तर ए काय करतो, आपला इलेक्ट्रॉन बी ला देऊन टाकतो. आता ए ने जेव्हा बी ला इलेक्ट्रॉन दिला तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचा फ्लो झाला. इलेक्ट्रॉनचा फ्लो झाला म्हणजे याला जर मी वायर जॉईन करून टाकलं असतं ए आणि बी मध्ये, या ठिकाणी समजा वायर आहे, हे इलेक्ट्रॉन या वायर मध्ये पुढे 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 चाललाय, इलेक्ट्रॉन मूव्ह करत आहे, इलेक्ट्रॉन मूव्ह करत आहे. ज्या टायमाला ए पासून बी कडे इलेक्ट्रॉन गेला म्हणजे इलेक्ट्रिसिटी झाली. जर या ठिकाणी जर समजा मी बल्ब लावला असता तर हा बल्ब चालू झाला असता, आपल्याला दिसला असता चालू झालेला. म्हणजे इलेक्ट्रॉन जेव्हा मूव्ह करते तेव्हा इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. तर या ठिकाणी तेच होत आहे. आता स्पॉन्टेनियस रिएक्शन म्हणजे काय की हे स्वतःहून इलेक्ट्रॉन जात आहे. आणि नॉन स्पॉन्टेनियस म्हणजे फॉर एक्झाम्पल मी घेतो सी आणि डी. आता सी इलेक्ट्रॉन द्यायला तयार नाही आणि डी घ्यायला तयार नाही. मग ह्यामध्ये इलेक्ट्रॉन स्वतःहून जाणार आहे का, तर नाही जाऊ शकत. तर हे स्वतःहून जे जात नाही ते काय असणार, नॉन स्पॉन्टेनियस. जे स्वतःहून जाते त्याला काय म्हणूया आपण, स्पॉन्टेनियस रिएक्शन. तर या ठिकाणी आपण बघितलं की हे जे एक्झाम्पल आहे ते स्पॉन्टेनियस होतं, हे नॉन स्पॉन्टेनियस होतं. थोडं याला आपण फर्दर समोर घेऊन जाऊया. मी या ठिकाणी स्पॉन्टेनियस रिएक्शनला स्टडी करत आहे. म्हणजे काही केमिकल रिएक्शन्स असतात जे इलेक्ट्रिसिटी बनवतात. आणि त्या केमिकल रिएक्शन कोणकोणत्या, तर त्या स्पॉन्टेनियस रिएक्शन्स असतात. फॉर एक्झाम्पल स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन म्हणजे स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन पासून आपण काय बनवत आहोत, इलेक्ट्रिसिटी बनवत आहोत. कोणत्या रिएक्शन आहेत या, स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन्स.
तर स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन पासून आपण हे सी म्हणजे केमिकल रिएक्शन पकडूया, ई म्हणजे इलेक्ट्रिसिटी पकडूया, एसपीआर म्हणजे स्पॉन्टेनियस रिएक्शन. तर केमिस्ट्री पासून केमिकल रिएक्शन पासून आपण काय बनवतो आहोत, तर इलेक्ट्रिसिटी बनवायची इथं सुरू आहे. तर काही गोष्टी आहेत जसं की ए आहे, समजा ए ना आपला इलेक्ट्रॉन दिला बी ला. या ठिकाणी ए बी ला इलेक्ट्रॉन देण्यासाठी काही कंडिशन्स पार पाडाव्या लागतात. म्हणजे ए जर इलेक्ट्रॉन बी ला देत आहे तर त्याच्यामध्ये देण्याची टेंडन्सी असायला पाहिजे. एखादी गोष्ट जर देण्याची टेंडन्सी आहे म्हणजे इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी आहे, याचा अर्थ हा आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. म्हणजे याला काय पकडणार आपण, पॉझिटिव्ह, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. आणि हा घेत आहे याचा अर्थ काय आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्ह. म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह मध्ये इलेक्ट्रॉन घेण्याची क्षमता असते आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मध्ये देण्याची क्षमता असते. ज्या टायमाला यानं इलेक्ट्रॉन दिला तेव्हा याचा इलेक्ट्रॉन कमी झाला, तर ह्याचं झालं ऑक्सिडेशन. आणि यानं इलेक्ट्रॉन घेतला म्हणजे याचं झालं रिडक्शन. आपल्याकडे दोन टर्म आहेत, पहिली आहे ऑक्सिडेशन. आता हे ऑक्सिडेशन म्हणजे काय, तर सिंपल वर्ड मध्ये सांगतो, एकदा ऐका आणि लाईफ टाइम लक्षात ठेवा. ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ऑक्सिडेशन म्हणजे काय झालं, इलेक्ट्रॉनचा लॉस झाला. आणि रिडक्शन, रिडक्शन काय असते, रिडक्शन म्हणजे जिथं इलेक्ट्रॉन भेटते तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन. तर या ठिकाणी बघूया नेमका लॉस कोणाचा झाला, तर ए न बी ला इलेक्ट्रॉन दिला ना, तर ए ला इलेक्ट्रॉन बी ला दिला. एक मिनिट. तर ए न इलेक्ट्रॉन बी ला दिला याचा अर्थ काय आहे की ए चं या ठिकाणी ऑक्सिडेशन होत आहे आणि बी इलेक्ट्रॉन घेत आहे याचा अर्थ बी चं या ठिकाणी रिडक्शन होत आहे. म्हणजे याचं झालं ऑक्सिडेशन, ऑक्सिडेशन, आणि याचं झालं रिडक्शन. म्हणजे ए ऑक्सिडाइज झाला, बी रिड्यूस झाला. बरं एक सांगा, बी चं रिडक्शन झालं म्हणजे बी ला इलेक्ट्रॉन मिळाला. म्हणजे बी ला इलेक्ट्रॉन कधी मिळणार, जेव्हा ए आपला इलेक्ट्रॉन बी ला देईल तेव्हा बी ला इलेक्ट्रॉन मिळेल. म्हणजे याच्या रिडक्शनला, बी च्या रिडक्शनला मदत कोण केली, तर ए न केली. म्हणजे ए रिड्युसिंग एजंट झाला. या ठिकाणी आपण बघितलं की जे ऑक्सिडेशन ज्याचं होते ते रिड्युसिंग एजंट असते. म्हणजे ए न रिडक्शनला मदत केली म्हणून ए काय बनला, रिड्युसिंग एजंट, रिड्युसिंग एजंट. आता या ठिकाणी बी इलेक्ट्रॉन घेत आहे, ए चा इलेक्ट्रॉन लॉस दिला, पण ए न जर ए चा इलेक्ट्रॉन कोणी घेतलाच नसता तर ए ने इलेक्ट्रॉन लॉस करू शकलं असतं का, नाही. म्हणजे ए चा जर ऑक्सिडेशन होत आहे तर त्याला मदत कोण करत आहे, तर बी करत आहे. म्हणजे हे कोणता एजंट झाला, तर हे झाला ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट, बी बनला ऑक्सिडायझिंग एजंट, ए बनला रिड्युसिंग एजंट. यानं इलेक्ट्रॉन लूज केला म्हणून याचं झालं ऑक्सिडेशन, यानं गेन केला म्हणून याचं झालं रिडक्शन. इथपर्यंत आपण बघितलं. आता ज्या वेळेला याने इलेक्ट्रॉन देऊन टाकते, आता ए न समजा एक इलेक्ट्रॉन दिला तर ए वर चार्ज येते प्लसचा, म्हणजे या ठिकाणी काय होणार, प्लस चार्ज येणार. आणि बी ला जर इलेक्ट्रॉन घेतला तर बी वर चार्ज येते मायनसचा. या ठिकाणी आपण बघूया बी वर चार्ज काय आला, मायनसचा. एक इलेक्ट्रॉन घेतला म्हणजे एक मायनस, दोन घेतले असेल दोन मायनस. तर या ठिकाणी चार्ज झिरो होता, इथं प्लस वन झाला, इथं झिरो होता, इथं मायनस वन झाला. एक इलेक्ट्रॉन दिल्यामुळे हे प्लस वन झाला, एक इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे हे मायनस वन झाला. तर ज्याचं ऑक्सिडेशन होते त्याचा ऑक्सिडेशन नंबर म्हणजे याचा जे पॉवर दिसत आहे झिरोचा प्लस वन कडे गेला, याचा अर्थ पॉवर वाढला. म्हणजे ज्याचं ऑक्सिडेशन होते त्याचा ऑक्सिडेशन नंबर, त्याचा ऑक्सिडेशन नंबर हा वाढतो. आणि ज्याचा रिडक्शन होते, या ठिकाणी बघा झिरोचं मायनस वन वर गेलं, याचा अर्थ काय झाला, याचा ऑक्सिडेशन नंबर कमी झाला. म्हणजे ज्याचा रिडक्शन होते त्याचा ऑक्सिडेशन नंबर काय होणार आहे, ऑक्सिडेशन नंबर हा कमी होईल. ज्याचा रिडक्शन होते त्याचा ऑक्सिडेशन नंबर कमी होते, ज्याचा ऑक्सिडेशन होते त्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढणार आहे. तर हे एक रिएक्शनला आपण स्टडी केली आणि एक स्पॉन्टेनियस रिएक्शन आहे असं आपण कन्सिडर करत आहोत. म्हणजे हे स्वतःहून इलेक्ट्रॉन देणार आहे. आता हे नोट करून घ्या एक मिनिटासाठी पॉज करून. ठीक आहे, बघा आता या ठिकाणी आपण ऑब्झर्व करूया की एवढं तर कळालं की ए चं ऑक्सिडेशन झालं, बी चं रिडक्शन झालं, बी ऑक्सिडायझिंग एजंट बनला, ए रिड्युसिंग एजंट बनला, एवढं आपल्याला कळालं. आता काही गोष्टी आणखी पुढे डिस्कस करूया की ए इलेक्ट्रॉन देत आहे म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन घेण्याची क्षमता कमी आहे. म्हणजे हे काय आहे, याच्याकडं वीकर पूल आहे असं म्हणू शकतो आपण. वीकर पूल म्हणजे इलेक्ट्रॉन ओढण्याची क्षमता कमी आहे. आणि बी इलेक्ट्रॉन घेत आहे म्हणजे याच्यामध्ये काय आहे, स्ट्रॉंगर पूल आहे. स्ट्रॉंगर पूल किंवा स्ट्रॉंगर अट्रॅक्शन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणा. तर हे झालं स्पॉन्टेनियस रिएक्शन बद्दल. तर एक एक्झाम्पल बघूया आपण. तर याच्यासाठी एक स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल तुम्हाला स्टडी करावं लागणार आहे आणि एक स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल एक स्टडी करावं लागणार आहे. आता स्पॉन्टेनियस रिएक्शनचं एक एक्झाम्पल बघूया. मी काय केलं, या ठिकाणी एक झिंक रॉड घेतला. हा झिंक रॉड आहे, याला एका
कंटेनर मध्ये ठेवलं, इकडे दुसरं कंटेनर घेतलं, याच्यामध्ये मी समजा कॉपर रॉड ठेवता, इथं कॉपरचा रॉड ठेवला आणि या ठिकाणी झिंकचा रॉड ठेवला. इकडे ऍक्वियस सोल्युशन आहे पूर्ण, ऍक्वियस सोल्युशन कोणाचं तर ZnSO4 चं, आणि या ठिकाणी सोल्युशन जे टाकलंय आपण ते CuSO4 चं, या ठिकाणी सोल्युशन आहे CuSO4 चं सोल्युशन. आता या ठिकाणी बघा स्पॉन्टेनियस रिएक्शन, याचा अर्थ काय की स्वतःहून इलेक्ट्रॉन मूव्ह होते, आणि स्वतःहून इलेक्ट्रॉन कधी मूव्ह होते तर एकामध्ये पुल स्ट्रॉंग असायला पाहिजे, एकामध्ये वीक असायला पाहिजे. आता कॉपर मध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कॉपर मध्ये पुल स्ट्रॉंगर आहे, म्हणजे हा इलेक्ट्रॉन ओढून घेणार आणि हा इलेक्ट्रॉन देऊन टाकणार, म्हणजे याच्यामधून इलेक्ट्रॉन वाढायला सुरुवात होत आहे. इथं इलेक्ट्रॉन समोर 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 जात आहे. आता या ठिकाणी इलेक्ट्रॉन मूव्ह केला, याचा अर्थ इथं जर बल्ब लावला असता तर तो चालू झाला असता, म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा फ्लो झाला, म्हणजे केमिकल रिएक्शन पासून या ठिकाणी मी इलेक्ट्रिसिटी तयार केली. आता या ठिकाणी पुढे काय होणार, नेमकं याच्यातून इलेक्ट्रॉन जातच राहतील का, इलेक्ट्रॉन गेल्यामुळे या सोल्युशनवर काय फरक पडेल, या सोल्युशनवर काय फरक पडेल, याच्याबद्दल डिस्कस करायचे. कारण याच्यामधून इलेक्ट्रॉन जात आहे तर हे पॉझिटिव्ह सोल्युशन होते आणि हे निगेटिव्ह व्हायला सुरुवात होते. तर त्यासाठी आपण एक सॉल्ट ब्रिज वापरतो. तर ते नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला बघायचंय की नेमकं याला नॉर्मलाइज कसं करायचं, हे फ्लो चालू कसा ठेवायचा, हे पुढच्या लेक्चर मध्ये. पण सध्यासाठी बघा की इलेक्ट्रॉन्स गेले झिंक पासून Cu कडे गेले. आता झिंक न समजा 2 इलेक्ट्रॉन दिले असतील तर Cu चं जे सोल्युशन होतं त्यामध्ये Cu2+ होते, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन जे याला भेटले असते तर याचे 2 चार्ज कमी होऊन गेला असता आणि हे Cu याच्यावर जमा झाला असता. म्हणजे या ठिकाणी Zn इलेक्ट्रॉन दिला तर लॉस कोणाचा झाला, Zn चा, म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन कुठे झाला, इथं. म्हणजे या ठिकाणी काय बनलं, ऑक्सिडेशन. हे झालं ऑक्सिडेशन, ऑक्सिडेशन. आणि या ठिकाणी इलेक्ट्रॉन मिळाला, याचं काय झालं, रिडक्शन. ज्याला इलेक्ट्रॉन मिळते त्याचं रिडक्शन होते, ज्याचा इलेक्ट्रॉन लूज होते त्याचं ऑक्सिडेशन होते. याचं झालं ऑक्सिडेशन, याचं झालं रिडक्शन. आता पुढे आणखी डिस्कस करूया आपण. एक शॉर्ट टर्म सांगतो, लक्षात ठेवा. या ठिकाणी आता याला मी म्हणतो एनोड आणि याला म्हणतो मी कॅथोड. आता हे एनोड आणि कॅथोड लक्षात कसं ठेवायचं, जिथं ऑक्सिडेशन होते ते एनोड असते, जिथं रिडक्शन असते ते कॅथोड असते. आता याला कसं लक्षात ठेवणार, पहिली गोष्ट याला एनऑक्स म्हणून लक्षात ठेवू शकता किंवा याला रेड कॅट म्हणून लक्षात ठेवू शकता. कॅथोडला मी कॅट म्हणत आहे आणि रिडक्शनला रेड म्हणत आहे. ऑक्सिडेशनला OX करत आहे आणि एनोडचं AN पकडत आहे. म्हणजे एनऑक्स जर पकडतो म्हणलं तर एनोडचं ऑक्सिडेशन आणि रेड कॅट म्हणलं तर कॅथोडचं रिडक्शन, एवढं लक्षात ठेवा. दुसरं जर म्हणतो म्हणलं तर इकडे बघा ANLO. आता ऑक्सिडेशन म्हणजे काय असते, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय असते, ऑक्सिडेशन. तर एनोड पशी लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होत आहे, अनलो म्हणजे एनोड पशी काय झालं, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झाला. आता हे कॅथोड आणि रिडक्शन, याला आपण असं लक्षात ठेवूया, कॅट्रिना. तर या ठिकाणी ANLO म्हणजे एनोड लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. कटरीना मध्ये हे CAT लक्षात ठेवा आणि हे RI मधलं R पकडा, म्हणजे हे कॅथोड रिडक्शन, एनोड लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. किंवा दुसरे मेथड पकडायचं झालं तर एनॉक्स आणि रेड कॅट. तर या ठिकाणी एनोडचं ऑक्सिडेशन झालं, कॅथोडचं रिडक्शन झालं. कोणत्याही एका मेथडनं लक्षात ठेवा. ज्याला सहज लक्षात राहते त्याला लक्षात ठेवायची गरज नाही असं काही करून. ज्याला त्रास होते त्याने या टाईपनं एनॉक्स रेड कॅट म्हणून लक्षात ठेवा किंवा अनलो कटरीना म्हणून लक्षात ठेवा. तुमची जशी विश, तुम्हाला असं लक्षात ठेवायचं तसं ठेवा. तर या ठिकाणी आपण बघितलं की एनोडचं ऑक्सिडेशन झालं, कॅथोडचं रिडक्शन झालं. तर हे होतं एक स्पॉन्टेनियस रिएक्शन ज्याच्यामधून आपण इलेक्ट्रिसिटी तयार केली. आता हे एक चेन आहे, जसं की या ठिकाणी इलेक्ट्रॉन फ्लो होत आहे, तर इलेक्ट्रॉन फ्लो होण्यासाठी याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचा पुल स्ट्रॉंग असायला पाहिजे. तर एक सिरीज आहे जसं की फ्लोरीन, क्लोरीन, कॉपर, निकेल, झिंक, कॅल्शियम अँड लिथियम. तर यांच्याकडे जर हे डायटॉमिक आहे, जसं जसं मी वर जातो तसं तसं इलेक्ट्रॉन पुल कॅपॅसिटी स्ट्रॉंगर असते, म्हणजे यांनी इलेक्ट्रॉन ओढून घेणार. तर कॉपर वर आणि झिंक खाली आहे, तर ऑब्विसली झिंक पासून इलेक्ट्रॉन कॉपर कडे जाणार. या चेन नुसार लक्षात घेतो म्हणलं तर जर निकेल जरी असतं तर निकेल झिंक पासून इलेक्ट्रॉन काढून घेतलं असतं, पण जर कॅल्शियम असतं तर मग झिंकनं कॅल्शियमचा इलेक्ट्रॉन काढून घेतला असता. तर या सिरीज वरून ऑक्सिडेशन पोटेन्शियल लक्षात ठेवा. नोट करून घ्यायचं असेल तर पॉज करा आणि नोट करून घ्या. ओके, नेक्स्ट बघूया आपण. आता याच्यात दुसऱ्या पार्टकडे आपल्याला जायचंय. जसं की आपण स्पॉन्टेनियस रिएक्शन पासून इलेक्ट्रिसिटी बनवली, आता इलेक्ट्रिसिटी पासून आपण नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शनला स्टडी करूया की कसं पार करायचं. म्हणजे काही केमिकल रिएक्शन होत्या
त्या केमिकल रिएक्शनला बनवण्यासाठी आपण इलेक्ट्रिसिटी यूज केली. म्हणजे इलेक्ट्रिसिटी पासून आपण काय करतो, केमिकल रिएक्शन पार पाडतो. कोणत्या, नॉन स्पॉन्टेनियस. कोणत्या रिएक्शन पार पाडतो, नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन. ज्या स्वतःहून होऊ शकत नाही त्या रिएक्शन आपण इलेक्ट्रिसिटीला यूज करून पार पाडणार आहोत. जसं की फॉर एक्झाम्पल H2O. H2O ला जर स्प्लिट करतो म्हणलं तर हे जर वेगळे झाले, समजा H2 आणि हाफ O2 अलग झाला, ही रिएक्शन आपण स्टडी करू शकतो. थोड्या वेळासाठी मी हाफ नाही पकडत, हे बॅलन्स नाही राहणार, पण जस्ट मला स्टडी हे कसं होते हे सांगण्यासाठी मी इथं हाफ काढून टाकत आहे, बिनकामाचं कन्फ्युजन राहू नये म्हणून. तर H2O, आता H2O मध्ये जर बघतो म्हणलं तर ऑक्सिजन हा हायड्रोजन पेक्षा कितीतरी पटीनं इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. म्हणजे नेहमी हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे जाणार, कारण ऑक्सिजन मध्ये स्ट्रॉंगर पूल आहे आणि हायड्रोजन मध्ये विकर पूल आहे. म्हणजे ऑक्सिजन हा इलेक्ट्रॉन घेत आहे. पण जर याच्याकडे जर तुम्ही ऑब्झर्व करतो म्हणलं तर इकडे बघा, या ठिकाणी ऑक्सिजनचा हा जे नंबर आहे, हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर +1 आहे आणि याचा -2 आहे. तर इकडे जर जातो म्हणलं तर ऑक्सिजनचा 0 होत आहे आणि हायड्रोजनचा पण 0 होत आहे. कसं ते बघा, या ठिकाणी +1 आहे, +1 आहे याचा अर्थ याने इलेक्ट्रॉन आधी दिला होता आणि हे -2 आहे, -2 चा 0 होत आहे, -2 चा 0 याचा अर्थ ऑक्सिडेशन नंबर वाढला की कमी झाला. जरा विचार करा, ऑक्सिडेशन नंबर वाढला की कमी झाला. मायनस पासून प्लस कडे गेलो ना आपण, जसं की हे चेन आहे, -2 -1 0 1 2 3 इकडे जात आहोत, याचा अर्थ नंबर वाढत आहे. म्हणजे -2 चा 0 झाला म्हणजे याचं ऑक्सिडेशन झालं की रिडक्शन झालं, याचं ऑक्सिडेशन झालं, कारण याचा ऑक्सिडेशन नंबर वाढला. -2 पासून आपण 0 कडे गेलो म्हणजे ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन झालं या ठिकाणी. आणि हायड्रोजन कडे बघूया, +1 चा 0 झालं म्हणजे याचा ऑक्सिडेशन नंबर कमी झाला. ऑक्सिडेशन नंबर कमी होणं म्हणजे याचं झालं रिडक्शन, हायड्रोजनचं झालं रिडक्शन, ऑक्सिजनचं झालं ऑक्सिडेशन. पण ऑक्सिजनची नॅचरल टेंडन्सी काय आहे की इलेक्ट्रॉन घेणं. ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिजन इलेक्ट्रॉन देत आहे कोणाला, त्याच्यापेक्षा कमी पूलवाल्या एलिमेंटला देऊन टाकत आहे. हे नॉर्मल होऊ शकत नाही, हे स्पॉन्टेनियस रिएक्शन मध्ये होऊ शकत नाही. हे एक नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शनचं एक्झाम्पल आहे. ऑक्सिजन कडे पूल स्ट्रॉंग असून सुद्धा त्यांना हायड्रोजनला इलेक्ट्रॉन देत आहे, म्हणजे ऑक्सिजन पाशी काय झाला, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, आणि हायड्रोजन पाशी काय झालं तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन. जर हे करायचं असेल तर हे रिएक्शन नॉर्मल होऊ शकत नाही, याच्यासाठी आपल्याला पाहिजे इलेक्ट्रिसिटी. तर दुसऱ्या टाइपला आपल्याला स्टडी करायचंय. तर मी एक कंटेनर घेतो, कंटेनर घेतलं या ठिकाणी आणि कंटेनर मध्ये 2 रॉड लावले. हे एक इलेक्ट्रोड टाकला, इथे एक इलेक्ट्रोड टाकला आणि बीच मध्ये ऍक्व्हियसचं सोल्युशन आहे. समजा H2O घेऊन टाकला आतमध्ये, पूर्ण पाणी पूर्ण इथं, आणि याला मी काय केलं, कनेक्ट करून टाकलं बॅटरीला. याच ठिकाणी समजा बॅटरी आहे, सॉरी या ठिकाणी घेतली आपण बॅटरी. हे छोटं ठीक आहे. बघा, तर याला लावलं प्लस टर्मिनल, याला लावलं निगेटिव्ह टर्मिनल. याला आपण ऑब्झर्व करूया. आता H2O मध्ये ऑक्सिजन हा निगेटिव्ह आहे आणि ऑक्सिजन हा पॉझिटिव्ह आहे. सॉरी, ऑक्सिजन हा निगेटिव्ह आहे आणि हायड्रोजन हा पॉझिटिव्ह आहे. तर हे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. ऑक्सिजन आपला निगेटिव्ह होता ना, म्हणजे ऑक्सिजन कुठे जायला सुरुवात करेल, या इलेक्ट्रोड कडे. आणि हायड्रोजन पॉझिटिव्ह होता तर हायड्रोजन कुठे जायला सुरुवात करेल, या इलेक्ट्रोड कडे. आणि इलेक्ट्रॉनचा फ्लो कसा होते, बॅटरी काय करते, पॉझिटिव्ह कडून इलेक्ट्रॉन घेते, म्हणजे इकडे इलेक्ट्रॉन जायला सुरुवात होईल ना. बॅटरी काय करते, पॉझिटिव्ह टर्मिनल कडे इलेक्ट्रॉन ओढते, तर इकडून इलेक्ट्रॉन जात आहे आणि इकडे निघत आहे. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉन जायला सुरुवात होत आहे. आणि कुठं जात आहे, या रॉड कडे. या रॉड कडे काय होतं, इलेक्ट्रोड कडे ऑक्सिजन होता, इथं काय आहे, हायड्रोजन. म्हणजे ऑक्सिजन मधला इलेक्ट्रॉन निघत आहे आणि हायड्रोजन कडे जात आहे. आणि हे करण्यासाठी आपल्याला पाहिजे होती बॅटरी. याच्याशिवाय हे शक्य नव्हतं, कारण हे कोणती रिएक्शन आहे, तर एक नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन आहे. तर नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन मध्ये आपण बघितलं की ती पार पाडण्यासाठी आपल्याला गरज होती बॅटरीची. आता याच्यामध्ये स्टँडर्ड पोटेन्शियलला स्टडी करतो म्हणलं तर एक सिरीज आहे, जसं की लास्ट टाइम आपण ऑक्सिडेशनची स्टडी केली, या ठिकाणी रिडक्शनची एक सिरीज स्टडी करावी लागणार आहे. तर ती या टाइपनं आहे. या ठिकाणी बघा, जसं जसं वर जाईल, फ्लोरीन आहे, ऑक्सिजन आहे, कॉपर आहे, झिंक आहे, H2O आहे, Ca आणि Li आहे. तुम्ही म्हणसाल सर इथं तर हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे, नेमकं इथं हायड्रोजनला पकडायचं की ऑक्सिजनला पकडायचं. तर ऑक्सिजन वर आलेलं आहे, तर या ठिकाणी H2O मध्ये हायड्रोजनला स्टडी करावं. तर रिएक्शन जर पार करतो म्हणलं तर H2 अलग होते, 2OH मायनस अलग होऊन जाते. जर बघतो म्हणलं तर बॅलन्सिंग करून जर करतो म्हणलं, म्हणजे या ठिकाणी आपल्याला बघायचं हायड्रोजनला.
तर जसं जसं वर जाईल तसं तसं याच्यामध्ये आपल्याला बघून येते की स्ट्रॉंगर पूल आहे. आता ऑक्सिजनचा स्ट्रॉंगर पूल होता हायड्रोजन पेक्षा, ऑक्सिजनचा स्ट्रॉंगर पूल होता झिंक पेक्षा, ऑक्सिजनचा स्ट्रॉंगर पूल आहे कॉपर पेक्षा, पण फ्लोरीनचा स्ट्रॉंगर पूल आहे ऑक्सिजन पेक्षा. कोणी कोणी म्हणाल की एफ आणि ओ तर डायटॉमिक आहे. हा डायटॉमिक आहे, ते त्यामुळे 2 ने रिप्रेझेंट करतात, ते सबस्क्रिप्ट आपण 2 लिहून टाकतो. तर या प्रकारे तर ही एक सिरीज आहे ज्याच्यावरून आपल्याला कळते की हे रिडक्शन सिरीज होती, आधी जे बघितली ती ऑक्सिडेशन सिरीज होती. तर याच्यावरून आपल्याला कळते की कोणामध्ये स्ट्रॉंगर पूल आहे. तर ऑक्सिजन मध्ये हा स्ट्रॉंगर पूल होता हायड्रोजन पेक्षा. तरी पण ऑक्सिजन म्हणजे जनरल टेंडन्सी कशी आहे की हायड्रोजन कडून इलेक्ट्रॉन जायला पाहिजे ऑक्सिजन कडे, आणि या ठिकाणी काय झाले ऑक्सिजन कडून इलेक्ट्रॉन आले हायड्रोजन कडे, जे की नॅचरल नव्हतं. त्यासाठी आपल्याला लागली बॅटरी. तर या ठिकाणी आपण डिटेलमध्ये इंट्रोडक्शन बघितलं की नेमकं इलेक्ट्रिसिटी पासून केमिकल रिएक्शन कशा पार पडतात आणि केमिकल रिएक्शन पासून काही इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट करत आहोत. त्यासाठी आपण ऑक्सिडेशन बघितलं, आपण रिडक्शन बघितलं. ऑक्सिडेशन रिडक्शन ज्या रिएक्शन मध्ये होतं त्याला आपण रिडॉक्स रिएक्शन म्हणतो, ते आपण स्टडी केलं. या ठिकाणी बॅटरी लावून इलेक्ट्रिसिटी पार पाडली, बॅटरी लावून आपण केमिकल रिएक्शन पार पाडल्या. कशामध्ये आपण केमिकल रिएक्शन युज करून इलेक्ट्रिसिटी तयार केली. तर हे डिटेलमध्ये इंट्रोडक्शन झालं इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं. तर हा इंट्रोडक्टरी पार्ट होता. नेक्स्ट जे व्हिडिओ येतील त्याच्यामध्ये आपण डीप पोर्शन मध्ये जाऊया. या चॅप्टर मध्ये खूप काही शिकायचं आहे आणि खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. सो आय होप तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलात. काही डाऊट असेल तर विचारा. थँक्यू, बाय, हॅव अ गुड डे.